नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.3 यातील फर्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय इन्व्हर्जन मेथड. पहा, हे दोन इक्वेशन्स आपल्याला इन्व्हर्जन मेथडने सॉल्व करायचे आहेत. पहा, हे दोन इक्वेशन्स आहेत, याचं आपल्याला सोल्युशन काढायचं आहे, म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. एक्स प्लस 2y इक्वल टू 2 हे एक इक्वेशन आहे आणि दुसरं इक्वेशन याप्रमाणे आहे 2x प्लस 3y इक्वल टू 3. पहा, आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडला आधी आपण सपोज मॅट्रिक्स अप्लाय करू, म्हणजे याप्रमाणे होईल. बरोबर आहे, हे एक मॅट्रिक्स, हे एक मॅट्रिक्स. आता येथे x प्लस 2y आहे, 2x प्लस 3y. आपण काय करू, पहा येथे कोएफिशियंट आहेत 1, 2, 2 आणि 3 आणि हे व्हेरिएबल आहेत. आपण व्हेरिएबल वेगळे करू, म्हणजे येथे कोएफिशियंट राहील 1, येथे 2, येथे 2 आणि येथे 3. बरोबर आहे. एक दुसरा मॅट्रिक्स तयार करू आपण, येथे x आहे आणि येथे y आहे. याप्रमाणे दोन टाईपचे व्हेरिएबल आहेत x आणि y. इक्वल टू 2 आणि 3. व्हेरिएबलचं एक कॉलम मॅट्रिक्स आहे आणि कॉन्स्टंटचं एक कॉलम मॅट्रिक्स आहे आणि हे मॅट्रिक्स कोइफिशियंटचं आहे. हे मॅट्रिक्स आहे कोइफिशियंट. एक्स आणि वाय बरोबर जे नंबर आहेत त्याचं मॅट्रिक्स हे आहे आणि हे आहे व्हेरिएबलचं. येथे एक्स आणि वाय आहेत, हे आहेत व्हेरिएबल आणि हे आहे कॉन्स्टंट, राईट साईडचे कॉन्स्टंट. हे दोन कॉलम मॅट्रिक्स असतात आणि हे मॅट्रिक्स आहे. आता सपोज हे मॅट्रिक्स ए आहे, हे मॅट्रिक्स बी आहे, तर हे व्हेरिएबल असल्यामुळे सपोज आपण एक्स घेऊ, म्हणजे दोघांचा मल्टिप्लिकेशन इक्वल टू बी, एक्स इक्वल टू बी याप्रमाणे आहे. बरोबर आहे. कोइफिशियंटचं मॅट्रिक्स, हे व्हेरिएबलचं मॅट्रिक्स आणि हे कॉन्स्टंटचं मॅट्रिक्स. जर आपण येथे दोघांचा मल्टिप्लिकेशन घेतला तर हेच येणार आहे. पहा, दोघांचा मल्टिप्लिकेशन घेतला एक्स प्लस 2y, बरोबर आहे, आणि 2x प्लस 3y. या दोन मॅट्रिक्सचा जर मल्टिप्लिकेशन घेतला तर याप्रमाणे आपल्याला मॅट्रिक्स मिळत आहे. म्हणजे या मॅट्रिक्सला आपण असं लिहू शकतो. आता हे काय झालेलं आहे, मॅट्रिक्सचं इक्वेशन झालेलं आहे. पहा, ax इक्वल टू बी याप्रमाणे आपल्याला इक्वेशन मिळत आहे. आपल्याला x हे मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं आहे. x मॅट्रिक्स म्हणजे एक्स वाय हे मॅट्रिक्स, बरोबर आहे. ते मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ax इक्वल टू बी याप्रमाणे आहे. आपण काय करू, दोन्ही साईडला म्हणजे सुरुवातीला प्री मल्टिप्लाय करू ए इनवर्सने, म्हणजे ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स. आधी मल्टिप्लाय करू आपण ए इनवर्सने दोन्ही साईडला याप्रमाणे, याच्या पूर्वी आणि बीच्या पूर्वी असं मल्टिप्लाय करू आपण. पहा, ए इनवर्स इंटू ए आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशनमध्ये पाहिलेलं आहे. ए इनवर्स इंटू ए म्हणजे काय, आय, बरोबर आहे. एवढी व्हॅल्यू आय होईल. एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. आय एक्स म्हणजे काय, फक्त आपण एक्स लिहू शकतो. आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स आहे. कोणत्याही मॅट्रिक्सला जर आयने मल्टिप्लाय केलं तर तेच मॅट्रिक्स मिळते एक्स, बरोबर आहे. ए इनवर्स इंटू बी म्हणजे एक्स म्हणजे हे मॅट्रिक्स, बरोबर आहे. म्हणजे जर एक्सला आपण कसं लिहिणार, एक्स आणि वाय. पहा, ए इनवर्स आधी आपण फाइंड आउट करणार. ए म्हणजे हे मॅट्रिक्स, याचं इनवर्स फाइंड आउट करणार. बी मॅट्रिक्स आपल्याकडे हे आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन घेणार म्हणजे एक्स वाय मिळेल आपल्याला हे मॅट्रिक्स. नंतर इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस ती कन्सेप्ट अप्लाय करून एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट लिहिता येणार आहे. पहा, सॉल्व करूया हे. पहा, याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, सोल्युशन दी रिक्वायर्ड. आधी आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशन तयार करायचं आहे. हे लिनियर इक्वेशन्स आहेत, आपल्याला मॅट्रिक्समध्ये इक्वेशन तयार करायचं आहे. दी रिक्वायर्ड मॅट्रिक्स इक्वेशन इज. मॅट्रिक्स इक्वेशन कसं तयार होईल, कोइफिशियंट येथे 1 आणि येथे 2. या इक्वेशनचे कोइफिशियंट 1 आणि 2 आणि त्याच्या खाली लिहायचं आहे या इक्वेशनचे कोइफिशियंट 2 आणि 3. 2 आणि 3. येथे व्हेरिएबल, येथे एक्स आहे, वाय आहे, एक्स आणि वाय इक्वल टू कॉन्स्टंट 2 आहे, 3 आहे, 2 आणि 3 याप्रमाणे. याचा अर्थ काय होतो, दॅट इज ax इक्वल टू बी. ए म्हणजे हे मॅट्रिक्स, एक्स म्हणजे हे मॅट्रिक्स आणि बी म्हणजे हे मॅट्रिक्स. एक्स कॅपिटल आहे
आणि हे स्मॉल एक्स आहे. म्हणजे कॅपिटल एक्स म्हणजे काय, हे एलिमेंट आहे त्याचे. इथे लिहिणार व्हेअर ए म्हणजे हे मॅट्रिक्स 1 2 2 3. एक्स म्हणजे हे मॅट्रिक्स एक्स वाय, एकच कॉलम आहे म्हणजे कॉलम मॅट्रिक्स आहे. आणि बी म्हणजे हे मॅट्रिक्स, येथे पण एकच कॉलम आहे म्हणजे हे कॉलम मॅट्रिक्स आहे. ए एक्स इक्वल टू बी, आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर आहे. एक्स म्हणजे या दोघांच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत या एलिमेंटच्या. ए एक्स इक्वल टू बी. येथे एक्स बरोबर ए आहे, तो आपल्याला कॅन्सल करायचा आहे. कॅन्सल करण्यासाठी आपण काय करू, दोन्ही साईडला सुरुवातीला मल्टिप्लाय करू. ए इनवर्सने ए इनवर्स इंटू ए होईल. बरोबर आहे. एक्स म्हणजे ए इनवर्सने आपण इकडे आधी मल्टिप्लाय करू आणि इकडे पण आधी मल्टिप्लाय करू. नंतर बी, दोन्ही साईडला प्री मल्टिप्लाय म्हणजे सुरुवातीला मल्टिप्लाय करू आपण. म्हणजे ए इनवर्स इंटू ए एवढी व्हॅल्यू आय होईल. आय एक्स इक्वल टू हे ए इनवर्स इंटू बी. म्हणजे एक्स हा आपण सेपरेट करत आहोत या एपासून, तो कॅन्सल करण्यासाठी ए इनवर्सने मल्टिप्लाय केलेला आहे. आता फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ए इनवर्स इंटू ए म्हणजे आय एक्स हे युनिट मॅट्रिक्स आहे. आयने मल्टिप्लाय केलं तरी मॅट्रिक्स आपल्याला तेच मिळेल. म्हणजे एक्स इक्वल टू ए इनवर्स बी. बरोबर आहे. आता ए मॅट्रिक्स आपल्याकडे आहे, त्याचं इनवर्स आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. आणि बी मॅट्रिक्स आपल्याकडे आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन घेतला म्हणजे एक्स म्हणजे हे मॅट्रिक्स मिळेल आपल्याला. बरोबर आहे. त्यावरून आपल्याला एक्स आणि वाय या दोन एलिमेंटच्या व्हॅल्यू काढता येतील. पण आता ए इनवर्स फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. आधी आपल्याला ए इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. ए मॅट्रिक्स आहे आपल्याकडे, त्यासाठी आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करू शकतो किंवा तुम्ही ॲडजॉईंट मेथडही अप्लाय करू शकता. नाऊ आपल्याकडे ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. ए मॅट्रिक्स हे आहे 1 2 2 3 1 2 2 3. याचा आधी आपण डिटर्मिनंट काढून घेऊ. देअरफॉर डिटर्मिनंट ए, डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 - 4 म्हणजे -1 येईल. बरोबर आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही आहे, नॉट इक्वल टू 0 आहे. ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू येत आहे -1. नॉट इक्वल टू 0 म्हणजे येथे ए इनवर्स एक्झिस्ट होत आहे. जर ए इनवर्स एक्झिस्ट होत असेल तरच आपल्याला एक्स आणि वायचे व्हॅल्यू मिळतील. एक्झिस्ट होत नसेल तर आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळणार नाहीत. ए इनवर्स एक्झिस्ट होत आहे, इनवर्स फाइंड आउट करू आपण. ए मॅट्रिक्स माहिती आहे, हे 2x2 ऑर्डर आहे. त्याचा ॲडजॉईंट आपल्याला काढण्यासाठी सोपा रूल माहिती आहे. ॲडजॉईंट ए, या मॅट्रिक्सचं ॲडजॉईंट कसं मिळेल आपल्याला, हे दोन एलिमेंट इंटरचेंज करतो आपण, यांच्या जागा इंटरचेंज करणार आपण. 3 येथे येईल आणि 1 येथे येईल म्हणजे 3 आणि येथे 1. बरोबर आहे. हे दोन एलिमेंट इंटरचेंज आणि या दोन एलिमेंटचं साईन चेंज करायचं आहे. +2 तर हे -2 होतील आणि हे पण -2 होतील याप्रमाणे. बरोबर आहे. हे इंटरचेंज करणार आणि यांचे साईन चेंज करणार. हे झालं ॲडजॉईंट. आपल्याकडे डिटर्मिनंटची व्हॅल्यू माहिती आहे -1 आणि ॲडजॉईंट माहिती आहे म्हणजे इनवर्स काढता येईल आपल्याला. देअरफॉर ए इनवर्स आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे 1/, डिटर्मिनंट ऑफ ए आणि त्याला मल्टिप्लाय करणार ॲडजॉईंट एने. 1/, ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे -1. बरोबर आहे. आणि ॲडजॉईंट ए म्हणजे हे मॅट्रिक्स ते आहे 3 -2 -2 आणि 1. हे आपण ट्रिकने डायरेक्ट लिहिलेलं आहे. तुम्हाला मायनर कोफॅक्टर काढून तसंही काढता येईल किंवा हे सोपं लक्षात ठेवा. 2x2 असेल तर सोपं आहे ॲडजॉईंट काढण्यासाठी. मायनसने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल, हे -3 होतील, हे मायनसचे +2 होतील, हे +2 आणि हा -1 होईल. ही व्हॅल्यू कशाची आहे, ए इनवर्स. ए इनवर्स आपल्याला मिळालेला आहे. ए इनवर्सची व्हॅल्यू काढली आपण. बी पण आहे आपल्याकडे म्हणजे एक्सची व्हॅल्यू काढता येईल. एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. बरोबर आहे. नाऊ एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. ए इनवर्स म्हणजे हे मॅट्रिक्स -3 2 2 -1. बी मॅट्रिक्स याप्रमाणे आहे 2 3. येथे आता दोघांचा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, फर्स्ट रो आणि हा कॉलम, हे -6 होतील आणि प्लस हे 6 होतील
म्हणजे -6 + 6. आता सेकंड रो हाच कॉलम 4 होतील आणि -3 4 -3 याप्रमाणे एकच मॅट्रिक्स मिळेल आपल्याला. याप्रमाणे एकाच कॉलमचं मॅट्रिक्स मिळेल आपल्याला, बरोबर आहे. हा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसा घेतात हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. पुढे लिहितो. देअरफॉर x इक्वल टू -6 + 6 म्हणजे 0 होईल आणि 4 - 3 म्हणजे इथे 1 येईल. x म्हणजे काय? x म्हणजे हे मॅट्रिक्स आहे, एलिमेंट x आणि y आहेत, हे व्हेरिएबल इक्वल टू 0 आणि 1. पहा, दोन मॅट्रिक्स आहेत, इक्वल आहेत, म्हणजे हे एलिमेंट इक्वल असतील. येथे लिहिणार आपण द इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. x इक्वल टू 0 अँड y इक्वल टू 1. याप्रमाणे आपलं सोल्युशन येत आहे. याप्रमाणे आपल्याला इन्व्हर्जन मेथडने सॉल्व करायचं आहे. येथे आपल्याला ए इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करता येईल किंवा ॲडजॉइंट मेथडही अप्लाय करता येईल. फक्त इन्व्हर्स काढणं आवश्यक आहे आणि इन्व्हर्स काढल्यानंतर बीचा मल्टिप्लिकेशन त्या इन्व्हर्स बरोबर करायचं आहे, म्हणजे एक्स मॅट्रिक्स मिळेल आणि त्याचे एलिमेंट हे आहेत व्हेरिएबल. त्याच व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड सब क्वेश्चन. दोन लिनियर इक्वेशन्स आहेत. सोल्युशन हे आपल्याला इन्व्हर्जन मेथडने याचं सोल्युशन काढायचं आहे. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. द रिक्वायर्ड मॅट्रिक्स इक्वेशन, हे लिनियर इक्वेशन्स आहेत, ते आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. द रिक्वायर्ड मॅट्रिक्स इक्वेशन इज, मॅट्रिक्स इक्वेशन याप्रमाणे होईल. पहिलं मॅट्रिक्स कोइफिशियंट येथे 1 येथे 1, बरोबर आहे, 1 आणि 1. येथे कोइफिशियंट 2 आणि -1, 2 आणि -1. त्याला मल्टिप्लाय करणार आपण एक्स आणि वाय हे व्हेरिएबल आणि इक्वल टू इकडले कॉन्स्टंट 4 आणि 5. पहा, फर्स्ट रोमध्ये फर्स्ट इक्वेशनचे कोइफिशियंट आणि सेकंड रोमध्ये सेकंड इक्वेशनचे कोइफिशियंट एक्स आणि वाय आणि इकडे कॉन्स्टंट 4 आणि 5 याप्रमाणे. दॅट इज म्हणजे हे AX इक्वल टू B याप्रमाणे आहे, बरोबर आहे. एक्स म्हणजे व्हेरिएबलचं मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. व्हेअर ए म्हणजे हे मॅट्रिक्स, ए म्हणजे हे मॅट्रिक्स 1 1 2 -1. एक्स म्हणजे हे मॅट्रिक्स एक्स आणि वाय आणि बी म्हणजे 4 5 याप्रमाणे. आता हे माहिती आहे आपल्याला AX इक्वल टू B याप्रमाणे इक्वेशन आहे. दोन्ही साईडला आपण मल्टिप्लाय करू ए इन्व्हर्सने, ए इन्व्हर्स इंटू AX. इकडे ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय करू, इकडे पण ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय करू, बरोबर आहे. परंतु याची व्हॅल्यू काय होईल? आय होईल, IX. आपल्याला फक्त एक्स सेपरेट करायचा आहे या एपासून, त्यामुळे आपण ए इन्व्हर्सने मल्टिप्लाय करत आहोत. कारण येथे ए आहे, ए इन्व्हर्स इंटू ए म्हणजे आय, इकडे ए इन्व्हर्स आणि बी राहील, बरोबर आहे. IX म्हणजेच काय? एक्स. कारण युनिट मॅट्रिक्स आहे ते मल्टिप्लिकेशनमध्ये 1 प्रमाणे काम करते. सपोज 4 म्हणजे आपण असं लिहू शकतो 4 × 1. 4ला जर 1ने मल्टिप्लाय केलं तर 4च येईल, बरोबर आहे. म्हणजे मॅट्रिक्सला युनिट मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू तेच मॅट्रिक्स मिळेल, ए इन्व्हर्स इंटू बी. हे एवढं लिहिणं आवश्यक आहे. इथे तुम्ही लिहा प्री मल्टिप्लाय बाय ए इन्व्हर्स बोथ साईड. आता आपल्याला ए इन्व्हर्सची व्हॅल्यू काढायची आहे. ए मॅट्रिक्स आपल्याकडे आहे आणि बी पण आहे. याचं इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे. तुम्ही कोणत्याही मेथडने इन्व्हर्स फाइंड आउट करा. नाऊ ए इक्वल टू काय आहे? 1 1 2 -1, 1 1 2 -1. याचं आधी डिटर्मिनंट फाइंड आउट करू. देअरफॉर डिटर्मिनंट ए. इन्व्हर्स काढायच्या अगोदर त्याचं डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करा, म्हणजे सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे त्यावरून समजेल आपल्याला इन्व्हर्स निघेल का नाही निघणार. हे -1 होतील, यातून मायनस करणार, हा मल्टिप्लिकेशन 2 म्हणजे हे -3 होतील.
-3 आहे, 0पेक्षा वेगळा नंबर आहे, नॉट इक्वल टू 0, म्हणजेच काय ए इनवर्स एक्झिस्ट. येथे आपल्याला ए इनवर्स फाइंड आउट करता येईल. जर ए इनवर्स एक्झिस्ट असेल तरच आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळणार आहेत. पहा इनवर्स एक्झिस्ट होत आहे, इनवर्स फाइंड आउट करू. मॅट्रिक्स ए आपल्याकडे आहे म्हणजे ॲडजॉईंट ए काढता येईल आपल्याला. ॲडजॉईंट ए कसं काढणार आपण? हे दोन एलिमेंट इंटरचेंज करणार आणि यांचे साईन चेंज करणार म्हणजे या मॅट्रिक्सचं ॲडजॉईंट होणार आहे. पहा 2x2 ऑर्डर असेल तर काढणं खूप सोपं आहे ॲडजॉईंट. हे दोन एलिमेंट इंटरचेंज करणार, -1 येथे येईल आणि +1 येथे येईल आणि यांचे साईन चेंज होतील म्हणजे हे -1 होईल, हे -2 होईल. -1 मायनस इथे 1चं -1 होईल आणि हे 2 आहेत, हे -2 होतील आणि हे -1 आहेत तर हे +1 होतील, वरचे खाली येतील. बरोबर आहे. हे दोन एलिमेंट इंटरचेंज आणि यांचे साईन चेंज याप्रमाणे. ॲडजॉईंट आहे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू पण आपल्याकडे आहे म्हणजे इनवर्स काढता येईल. देअरफॉर ए इनवर्स फॉर्म्युला आहे 1/, डिटर्मिनंट आणि त्याला मल्टिप्लाय करणार ॲडजॉईंट एने. 1/, ही व्हॅल्यू किती आहे? -3 आणि ॲडजॉईंट हे आहे -1 -2 आणि 1. 1/3 असेच राहू देऊ आपण येथे आणि मायनसने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 1/3 आणि या मायनसने मल्टिप्लाय करू म्हणजे प्रत्येकाचं साईन चेंज होईल. हे 1 हे 2 होतील आणि हे +1चे -1 होतील याप्रमाणे. ही झाली इनवर्सची व्हॅल्यू. बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे? एक्स पाहिजे. त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. नाऊ एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. ए इनवर्स ही व्हॅल्यू आहे 1/3, येथे 1 1 2 -1 आणि बी म्हणजे हे मॅट्रिक्स 4 5. हा कॉन्स्टंट असाच राहू देऊ. या दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. हे तुम्हाला माहिती आहे कसा मल्टिप्लिकेशन घेतात. हे 1/3, हा मल्टिप्लिकेशन 4 आणि हा मल्टिप्लिकेशन 5, दोघांचे ॲडिशन 9 होईल. बरोबर आहे. म्हणजे 4 + 5. हा मल्टिप्लिकेशन 8 होईल आणि हा मल्टिप्लिकेशन -5 होईल याप्रमाणे. ही व्हॅल्यू कशाची आहे? एक्स. पुढे लिहितो. देअरफॉर एक्स इक्वल टू 1/3, हे 9 होतील आणि 8 - 5 3 होतील. येथे येतील 9 आणि येथे 3. पहा याने मल्टिप्लाय करू म्हणजे एक्स इक्वल टू 9ला 3ने डिवाईड केलं तर इथे 3 होतील, 3ला 3ने डिवाईड केलं तर इथे 1 येईल. बरोबर आहे. एक्स म्हणजे काय? हे मॅट्रिक्स एक्स आणि वाय व्हेरिएबलचं मॅट्रिक्स एक्स आणि वाय इक्वल टू 3 आणि 1. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, इथे लिहिणार बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. पहा दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल आहेत. बरोबर आहे. दोघांची ऑर्डर पण सारखीच आहे. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस एक्स इक्वल टू 3 अँड वाय इक्वल टू 1. एक्स इक्वल टू 3, वाय इक्वल टू 1. हे सोल्युशन आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड सब क्वेश्चन. दोन इक्वेशन्स आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत बाय इन्व्हर्जन मेथड. येथे लिहिणार दी रिक्वायर्ड मॅट्रिक्स इक्वेशन इज कोएफिशियंट 2 आणि 6. येथे कोएफिशियंट 1 आणि 3. येथे व्हेरिएबल एक्स आणि वाय आहेत. एक्स वाय इक्वल टू कॉन्स्टंट 8 आणि 5 आहेत. ए एक्स इक्वल टू बी दॅट इज याप्रमाणे आहे. बरोबर आहे. सपोज ए एक्स इक्वल टू बी. एक्स म्हणजे व्हेरिएबलचं मॅट्रिक्स. हा कॅपिटल एक्स आहे, हा स्मॉल एक्स आहे. वेअर ए म्हणजे हे मॅट्रिक्स 2 6 1 3. एक्स म्हणजे व्हेरिएबलचं मॅट्रिक्स एक्स आणि वाय आणि बी म्हणजे
कॉन्स्टंटचं मॅट्रिक्स 8 आणि 5 याप्रमाणे. AX इक्वल टू बी. आपण दोन्ही साईडला ए इनवर्सने मल्टिप्लाय करू. ए इनवर्स एक्स इक्वल टू ए इनवर्स बी प्री मल्टिप्लाय बाय ए इनवर्स बोथ साईड असं लिहू शकता तुम्ही. दोन्ही साईडला ए इनवर्सने मल्टिप्लाय करू. येथे ए एक्स आहे, हा ए एक्स ए इनवर्सने मल्टिप्लाय केला आपण दोन्ही साईडला, परंतु ए इनवर्स इंटू ए एवढी व्हॅल्यू आय आहे, बरोबर आहे. आणि हा एक्स ॲज इट इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. आय एक्स म्हणजे एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. आधी आपण ए इनवर्स फाइंड आउट करू, बरोबर आहे. एक्स म्हणजे हे मॅट्रिक्स. नाऊ ए इक्वल टू एचं मॅट्रिक्स याप्रमाणे आहे 2 6 1 3. 2 6 1 3 याचं डिटर्मिनंट काढू आपण, कारण आधी आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. एक्झिस्ट होईल का चेक करू आपण. वा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन हे 6 होतील मायनस हे 6 होतील. इक्वल टू 0. या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येत आहे, म्हणजे हे नॉट इक्वल टू 0 असेल तरच इनवर्स एक्झिस्ट होते, परंतु इक्वल टू 0 आहे, म्हणजे देअरफॉर इक्वल टू 0 असल्यामुळे हेअर इक्वल टू 0, बरोबर आहे. येथे आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 मिळत आहे. 6 - 6 म्हणजे 0. देअरफॉर ए इनवर्स नॉट एक्झिस्ट डज नॉट एक्झिस्ट. नॉट इक्वल टू 0 पाहिजे, 0पेक्षा वेगळा नंबर पाहिजे, परंतु 0 नसायला पाहिजे. 0 असेल तर इनवर्स निघत नाही. ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. ए इनवर्स जर एक्झिस्ट होत नसेल, एक्झिस्ट होत नाही म्हणजे आपल्याला एक्स आणि वायच्या पण व्हॅल्यू मिळणार नाहीत. येथे लिहिणार हेन्स एक्स अँड वाय डू नॉट एक्झिस्ट. येथे आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळत नाहीत, इनवर्स निघत नसल्यामुळे. त्यामुळे एक्स आणि वायच्या पण व्हॅल्यू काढता येत नाहीत. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.